गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। आपल्या शासकीय कामकाजासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेलेल्या काही दिव्यांग महिलांना ग्रामपंचायत सदस्य देवाजी कापगते यांनी अपमानास्पद शब्दात बोलून हिणवल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर संबंधित महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही दिव्यांग महिला आपल्या विविध शासकीय कामांसाठी आणि आवश्यक कागदपत्रांच्या संदर्भात ग्रामपंचायत नवेगाव बांध येथे गेल्या होत्या। महिलांनी कार्यालयात आपल्या कामाची विचारणा केली असता तेथे उपस्थित ग्रामपंचायत सदस्य देवाजी कापगते यांनी त्यांच्याशी उद्धटपणे आणि अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचा आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे महिलांच्या दिव्यांगत्वाची जाणीव असतानाही त्यांच्याशी अयोग्य वागणूक देण्यात आल्यानं महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। घटनेनंतर संबंधित महिलांनी हा प्रकार अन्य नागरिकांना सांगितल्यानंतर ग्रामपंचायत परिसरात मोठी खळबळ उडाली। दिव्यांग व्यक्तींना सन्मानाची वागणूक मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार असताना अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्यानं नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित सदस्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान पीडित महिलांनी संबंधित सदस्यांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली असून संबंधितांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून दिव्यांग नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळावी तसेच अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। माझे नाव शांताबाई तुळशीराम धुमके, नवेगाव बांध। आमची निधी नाही आली म्हणून शहरी येते आम्ही गटावाल्यांना म्हणला का चला भाई ग्रामपंचायतमध्ये जाऊ। अन्ना ग्रामपंचायत आलून चुपचाप खुर्चीवर बसलो। ग्रामपंचायतचा सदस्य देवाजी कापगते तिकून आला अंदरून। तो का म्हणून राहिला का तुम्ही का लंगडे पांगडे कासाठी आल्या बे, म्हणजे आमचा एवढा अपमान करावाचा का लंगडे पांगडे कासाठी आल्या बे। त्याला तर आम्ही म्हणलाय नाही, आम्ही बाबूसाठीच आलो ना। बाबूकर का आमची निधी काऊन नाही टाकले बाबा, तर आम्ही एवढ्यासाठी तिथे आलो तर आम्हाला लंगडे पांगडे म्हणून शरी आमचा एवढा अपमान करेल का। एक ग्रामपंचायतचा सदस्य झाला तर एवढा अपमान करू शकते का तो आमचा। कारवाई करण्यात यावा। माझे पूर्ण नाव चतुर विश्वनाथ डोंगरवार, मी नवेगाव बांध येथील रहिवासी आहे। प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही 6/5/2024ला या ठिकाणी आम्ही दिव्यांग निधी मिळवण्यासाठी म्हणजेच आम्हाला या पहिले आम्ही याच्यापूर्वी आम्ही एक गटाची मीटिंग घेतली। त्या गटाच्या मीटिंगमध्ये दिव्यांगाचा निधी हा आम्हाला मिळालेला नाही असे आम्ही सगळे लोकांनी संबोधित केलं। त्या कारणास्तव आम्ही दुसऱ्या दिवशी या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आलो असता बसलेले होतो। 6 तारखेला वेळ आहे 12:30 वाजेची। जवळपास आम्ही सगळे लोक या ठिकाणी बसलेले होतो चुपचाप खुर्चीवर। दाराच्या मागे येऊन देवाजी कापगते हा ग्रामपंचायत सदस्य असून हा ग्रामपंचायत सदस्य आला आणि कोठी आल्यावर लंगड्या पांगड्यांनो तुमच्या इथे कोणतं काम आहे असे शब्द उद्गारला। हे शब्द खरोखरच महाराष्ट्रातील सगळ्या दिव्यांगांना शोभणारे वस्तुस्थिती नाही आहे। कारण दिव्यांग हा म्हटला तर एक शासनाचा आणि समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि त्या समाजाच्या घटकांचा या देवाजी कापगते ग्रामपंचायत सदस्य नवेगाव बांध यांनी खूप अपमान केलेला आहे। अशा पद्धतीचा अपमान महाराष्ट्रातली जनता दिव्यांग लोक खपवून घेणार नाही। त्याच्यावर चांगल्या पद्धतीची कारवाई व्हावी। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्याला रिपोर्ट दिली। अधिनियम 2016 नुसार त्याच्यावर कलम 92A ही लागलेली आहे, पण आम्हाला पोलीस स्टेशनमार्फत काही न्याय मिळाला नाही। पोलीस स्टेशनमार्फत फक्त चौकशी झाली, काही झाली नाही। चौकशी वगैरे झाली, फक्त त्याला फक्त गावामध्ये फिरण्यासाठी मोका ठेवण्यात आला, पण दिव्यांगाच्या अपमानाचा गावातील लोकांनी किंवा परिस्थितीने याचा विचार केला नाही। तर माझी अशी विनंती आहे की येणाऱ्या ह्या 14 तारखेला आम्ही सगळे दिव्यांग लोक मोर्चा काढून या घटनेचा आम्ही निषेध करणार आहोत। आणि खरोखरच पोलीस स्टेशनला बी आमची विनंती आहे की या घटनेची पुनश्च अजून एकदा चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी।
प्रतिनिधी कोमेश्वर डोंगरवार, गोंदिया.